नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मुख्य परीक्षेला जे प्रश्न विचारले गेले आहेत मूलभूत कर्तव्ये म्हणजे फंडामेंटल ड्युटीज या टॉपिकवर तर ते सगळे प्रश्न बघणार आहोत। ठीक आहे, त्यासाठी मी सोर्स वापरत आहे आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं हे पुस्तक आहे। त्याच्यात टोटल 29 प्रश्न आहे जे मूलभूत कर्तव्यांवर विचारण्यात आलेले आहेत। ठीक आहे, ते 29 प्रश्न आपण पूर्ण ॲनालिसिसच्या स्वरूपात आज बघणार आहोत। यापूर्वी जो मी व्हिडिओ बनवला होता मूलभूत कर्तव्यांवर तर ते जे कर्तव्य होते तो व्हिडिओ होता तो महत्त्वाचा याच्यासाठी आहे, तो तुम्हाला बघणं मस्ट आहे, तो बघावाच लागेल। कारण त्याच्यात मी जे एक तर पहिली गोष्ट मूलभूत कर्तव्य जे आहे ते ओव्हरऑल मी तुम्हाला ते थोडक्यात शिकवले आहे माइंड मॅपच्या स्वरूपात। माइंड मॅप पुस्तकाच्या स्वरूपात ते पुस्तक मी वापरलं आहे। आदरणीय अभिजित राठोड सरांचं माइंड मॅपचं पुस्तक आहे, त्याच्यातून प्लस पूर्व परीक्षेचं ॲनालिसिससाठी जे मी पुस्तक वापरत आहे ज्ञानदीप अकॅडमीचं। ठीक आहे, त्याच्यातली जी एक्स्ट्राची माहिती होती ती पण तिथे कलेक्ट करून मी सांगितली आहे। त्याच्यानंतर मी काय केलं आहे तर जे 11 मूलभूत कर्तव्य आहे त्याचा सिक्वेन्सने आपल्याला प्रश्न विचारले जातात, तर ते सिक्वेन्स पण मी तुमचा पाठ करून घेतलेला आहे। ते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी माझा तिथे बराच वेळ गेलेला आहे, त्यामुळे ती गोष्ट मी इथे अजिबात रिपीट करणार नाही। पण एवढं नक्कीच सांगू शकते की तिथे जो आपण सिक्वेन्स लावला आहे त्या व्हिडिओमध्ये जो काही आपण अभ्यास केलेला आहे त्याच्या सहाय्याने आपली आत्ताचे प्रश्न लगेच सटासट सुटणार आहे। ठीक आहे, त्याला अजिबातही आपल्याला वेळ लागणार नाहीये, म्हणून तो व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट त्या व्हिडिओमध्ये काय घेतलेलं आहे तर आत्तापर्यंत पूर्व परीक्षेला जे काही प्रश्न फंडामेंटल ड्युटीजवर येऊन गेलेले आहेत ते सगळे त्याच्यात कव्हर करून घेतलेले आहेत। ठीक आहे, टोटल 10 प्रश्न आहेत तर ते आपण त्याच्यात घेतलेला आहे। 39 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे, तो तुम्हाला बघावा लागेल। इथे मी त्या गोष्टी अजिबात रिपीट करणार नाही आणि त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। बघा, मूलभूत कर्तव्य कलम 51A। डायरेक्ट आपण स्टार्ट करू, कोणतंही इंट्रोडक्शन घेणार नाही आहोत कारण पहिल्या लेक्चरमध्ये आपण सगळं शिकवून झालेलं आहे। ठीक आहे, बघा पहिला प्रश्न आहे मूलभूत कर्तव्याबाबत योग्य कथन किंवा कथने ओळखा। कंबाईन मुख्य घटक 2023 ला हा प्रश्न आलेला आहे। बघा पहिला प्रश्न पहिला काय आहे स्टेटमेंट 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार सुवर्णसिंग समितीची स्थापना केली। ठीक आहे, हे स्टेटमेंट आपण ऑलरेडी काल बघितलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे। त्याच्यानंतर वय वर्षे 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य 88व्या घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे जोडण्यात आलेले आहे। आता हे स्टेटमेंट चुकीचं आहे का? 88वी घटना दुरुस्ती होती का? नाही, ती 86th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट होता। ठीक आहे, 2002 चा। मग उत्तर काय आलं आपलं? त्यांनी योग्य विचारलं आहे, इथे फक्त एकच योग्य आहे म्हणून उत्तर आहे फक्त अयोग्य। ठीक आहे, आता स्पष्टीकरण बघू आपण। मूलभूत कर्तव्य भारतीय संविधान 42वी घटना दुरुस्ती 1976 साली सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीने समाविष्ट करण्यात आली। ठीक आहे, म्हणजे या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की भारतीय संविधानात 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। 42वी घटना दुरुस्ती 1976 सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार। ठीक आहे, असं हे स्टेटमेंट आहे। आणि 86th किंवा 86वी घटना दुरुस्ती 2002 ने 11वे मूलभूत कर्तव्य घटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे, जे हे स्टेटमेंट वरती होतं। ठीक आहे, पुढे बघा मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानात घटनेचा भाग 4A मधील कलम 51A मध्ये समाविष्ट आहे। ठीक आहे, पुढे स्पष्टीकरणामध्ये त्यांनी मूलभूत कर्तव्य पूर्ण दिलेली आहेत 11च्या 11। आपण ऑलरेडी ही बघितलेली आहे। ठीक आहे, त्यामुळे मला इथे गरज वाटत नाहीये बघण्याची, पण तरी चला ॲटलिस्ट वाचून घेऊ। पण मी हे पाठ कसे करायचे हे पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले, तुम्ही तिकडे जाऊन तो व्हिडिओ बघा। ठीक आहे, बघा
घटनेतील मूलभूत कर्तव्य, घटनेचे पालन करणे व घटनेतील आदर्शांचा, राष्ट्रीय ध्वजाचा, राष्ट्रगीताचा आदर करणे. 2 नंबरचं स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शांचा अभिमान बाळगणे व त्यांचे पालन करणे. भारताचे सार्वभौमत्व, अखंडता व एकात्मता यांचे रक्षण करणे. आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावणे. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावाच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये एकात्मता व बंधुभाव निर्माण करणे व महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा पद्धतींचा त्याग करणे. पुढे आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे. आता कसं, फॉर एक्झाम्पल मी काय सांगितलंय, संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे. तर संस्कृती 6 नंबरला आहे ना, मग संस्कृती 6 वर्षाची एक छोटी मुलगी आहे, अशा पद्धतीने पाठ करा. अशा वेगवेगळ्या ट्रिक मी तिथे सांगितलेल्या आहे, प्लीज तिकडे जाऊन बघा, इथे वेळ नको घालवायला आपण. वने पुढचं आहे 7 नंबरचं. वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीवन यांसारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, जिज्ञासू वृत्ती आणि सुधारणावाद विकसित करणे. 9 नंबरचं सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे. 10 नंबरचं आहे व्यक्तिगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठून प्रयत्न करून राष्ट्राची सतत उन्नती होत राहील अशासाठी प्रयत्नशील राहणे. आणि 11वा आहे पित्याने अपत्यास अथवा पालकाने पाल्यास वय वर्षे 6 ते 14 पर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. 86वी घटना दुरुस्ती 2002 ने समाविष्ट. ठीक आहे, आपण आजच्या व्हिडिओमधला दुसरा प्रश्न बघू. बघा, दुसरा प्रश्न काय आहे, योग्य कथन किंवा कथने ओळखा. बघा, मूलभूत कर्तव्ये ही सर्व व्यक्तींसाठी, नागरिक असो व परदेशी व्यक्ती असो, लागू आहेत. हे बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे, कारण ती फक्त नागरिकांसाठी लागू आहे. हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. ठीक आहे, मूलभूत कर्तव्ये ही न्यायप्रविष्ट स्वरूपाची आहेत, हे पण विधान चुकीचं आहे. आपण न्यायालयात दाद मागू शकतो का? नाही, त्यामुळे न्यायप्रविष्ट नाही आहे. ठीक आहे, मग त्यांनी विचारलंय बरोबर, तर मग हे पण बरोबर नाही, हे पण बरोबर नाही, म्हणजे उत्तर वरीलपैकी एकही नाही. ठीक आहे, पुढे बघा, 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये घटनेत नवीन भाग 4A समाविष्ट करून कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. कलम 51A मध्ये 11 मूलभूत कर्तव्ये मांडली आहेत. मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये. ठीक आहे, वैशिष्ट्ये बघा काय आहे. काही कर्तव्ये नैतिक तर काही नागरी कर्तव्ये आहेत. ही कर्तव्ये फक्त नागरिकांसाठी असून परदेशी व्यक्तींना लागू होत नाही. ठीक आहे, स्टेटमेंटचं उत्तर मिळालं आपल्याला लगेच. पुढे बघा, ही कर्तव्ये न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजेच या कर्तव्यांचे उल्लंघन झाले असता न्यायालयात दाद मागता येत नाही, परंतु यांच्या योग्य अंमलबजावणीसाठी संसद कायदे करू शकते. ठीक आहे, पुढे बघा, तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य आहेत विचारला आहे. आहेत बघा, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हे आहे. भारताचे सार्वभौमत्व, अखंडतेचे आणि ऐक्याचे रक्षण करणे. ठीक आहे, आपण लगेच काय बघत जाऊ की कितव्या नंबरचं ते कर्तव्य आहे. ठीक आहे, आपण ऑलरेडी ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ केलेलं आहे. बघा, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे किंवा रक्षण करणे हे किती नंबरचं आहे? 9 नंबरचं आहे. मी काय सांगितलं होतं, रक्षण करायचं असेल तर आपल्याला हातात काहीतरी शस्त्र तर पाहिजे. तर आपल्या हातात काय आहे? काठी आहे, आणि काठीचा आकार कसा आहे? असा आहे. ठीक आहे, असा काठीचा आकार आहे, म्हणजे इथे मध्ये आपण तिला धरू शकतो, आणि हा पाया झाला, हे हेड झालं काठीचं. ठीक आहे, तर ही अशी काठी आहे, त्याच्याने आपण रक्षण करतो. 9 नंबरचं हे कर्तव्य आहे, त्यावरून आपण हे लक्षात ठेवायचं मी सांगितलं होतं. नंतर भारताच्या सार्वभौमत्व, अखंडतेचे आणि ऐक्याचे रक्षण करणे हे पण आहे, हे 3 नंबरचं आहे, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. नंतर वैज्ञानिक स्वभाव व मानवतावाद विकसित करणे हे 8 नंबरचं आहे. कसं सांगितलं होतं? 8 पासून मी माणूस तयार केला होता. इथे काय थोडे नाक डोळे काढले होते, इकडून हात दाखवले होते आणि इकडे पायाशे दाखवले होते. ठीक आहे, आणि मानवतावाद वरून मानव. ठीक आहे, हे 8 नंबरचं होतं. अशा पद्धतीने ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. तर मग त्यांनी विचारलं काय आहे, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य आहेत
आहेत तर तीनही मूलभूत कर्तव्य आहे. म्हणजे बघा 1, 2 आणि 3 हे 4 नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे. बघा आता हे मी तुम्हाला सांगितले याच्यासाठी की हे बघा मला स्वतःला लगेच आठवत आहे. ठीक आहे, कोणतं कधीचं कुठलं आहे. त्यामुळे मग आणि हे विचारलेले आहे परीक्षेला की सिक्वेन्स लावा म्हणून. त्यामुळे आपल्याला हे सगळे मूलभूत कर्तव्य सिक्वेन्सने माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी म्हणते तिकडे जाऊन तो व्हिडिओ बघा. हा अगदीच तुम्हाला किरकोळ वाटेल. जरी मुख्य परीक्षेचा असला ना, तुम्हाला वाटेल अरे मुख्य परीक्षेचा आहे पण मला तर किती मस्त सुटतंय असं तुम्हाला वाटायला लागेल. बघा बघा पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या 42व्या घटनादुरुस्तीने 4थ्या भागातील कलम डॅश डॅश मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. भारतीय राज्यघटनेच्या 42व्या घटनादुरुस्तीने 4थ्या भागातील कलम डॅश डॅश मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. याचं उत्तर आहे 1 नंबरचं 51 अ. आता इथे ऍक्च्युली आपण भागच पूर्ण टाकला होता. 42व्या घटनादुरुस्तीने 4 अ भाग आपण इन्क्लूड केला होता. ठीक आहे. बघा स्पष्टीकरण बघू. मूळ राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. मूलभूत कर्तव्ये ही भारतीय घटनेत समाविष्ट करण्यासाठी सरकारने स्वर्णसिंग यांच्या समितीने शिफारस केलेल्या मूलभूत कर्तव्यांची घटनेत 42वी घटनादुरुस्ती करून समाविष्ट केली गेली आहे. ठीक आहे. 42वी घटनादुरुस्ती 1976 42वी घटनादुरुस्ती 1976 करून घटनेत भाग 4 अ मध्ये नवीन कलम 51 अ चा समावेश केला आहे. 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार मूलभूत कर्तव्यात आणखी एका मूलभूत कर्तव्याची भर टाकण्यात आली. ठीक आहे. पुढे बघा 5वा प्रश्न. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा. बघा वेगळेपण ओळखायचे आपल्याला. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखायचं आहे. याचा 42व्या घटनादुरुस्तीत संविधानामध्ये समावेश करण्यात आला. हो बरोबर आहे, 42वी घटनादुरुस्ती होती. यामध्ये एकूण 11 कर्तव्ये दिलेली आहेत. हो 11 दिलेली आहेत. म्हणजे सुरुवातीला 10 होती आणि नंतर एक ऍड केलं 11 झाली. ही कर्तव्ये प्रत्येकाने पाळावयाची आहेत. प्रत्येकाने पाळावयाची आहेत का? ही नागरिकांसाठी आहे. फॉरेनर किंवा परदेशी व्यक्ती कोणी आली तर त्यांच्यासाठी ही नाहीये. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? वेगळेपण ओळखायचं आहे ना, मग आपलं उत्तर 3 नंबरचं येईल. ठीक आहे. 11वे कर्तव्य 86व्या घटनादुरुस्तीने 2002 साली समाविष्ट करण्यात आले. हे विधान पण बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या डॅश डॅश मध्ये मूलभूत कर्तव्यांच्या तरतुदी दिलेल्या आहेत. मूलभूत कर्तव्यांच्या तरतुदी भाग कोणत्या याच्यात दिल्या आहे? भाग 4 अ मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. हे त्याचं उत्तर आहे. पुढे बघा 7वा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान काय विचारले? असत्य आहे. तर बघा संविधानाच्या भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. आता इथे 4 का म्हटलंय मला आता काही समजत नाही. 4 मे बी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. भाग 4 अ मध्ये म्हणायचं असेल. 42व्या घटनादुरुस्तीनंतर मूलभूत कर्तव्ये भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट केली गेली. हे विधान बरोबर आहे. 2002 मध्ये 82व्या घटनादुरुस्तीनंतर कायद्यानंतर आणखी एक मूलभूत कर्तव्य जोडले गेले. 82 एका नाही 86 आहे, 86 आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा सन 1951 मध्ये अधिनियमित करण्यात आला. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे हे एक स्टेटमेंट अजून वेगळं दिलंय. म्हणजे असं नाही की सगळे मूलभूत कर्तव्यांशीच रिलेटेड आहे. हे एक स्टेटमेंट दिलंय. हे पण आपल्याला माहिती पाहिजे खरंच बरोबर आहे का नाही ते. असत्य विचारलंय त्यांनी. लोकप्रतिनिधित्व कायदा सन 1951 मध्ये अधिनियमित करण्यात आला. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आता यांनी उत्तर 3 नंबरचं दिलं आहे. ठीक आहे. म्हणजे हे असत्य आहे. हे आपल्याला सत्य धरावं लागेल. मग संविधानाचा भाग 4 अ इथे कन्सिडर करा. ठीक आहे. मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. बघा पुढचा प्रश्न 8 नंबरचा. खालील विधाने विचारात घ्या. विचारलं आहे बरोबर विधाने ओळखा. भारतीय नागरिकांसाठीची मूलभूत कर्तव्ये
1976 मध्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. बरोबर आहे. 42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. जर इथे 11 लिहिलं असतं, 42व्या घटना दुरुस्तीने 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला, तर हे स्टेटमेंट चुकीचं ठरलं असतं. ठीक आहे. 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. सूरज सिंह समितीच्या शिफारसीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला, अजिबात नाही. स्वर्ण सिंग कमिटी होती आणि बरोबर विधान विचारलंय. इथे सी आहे, इथे सी आहे, इथे सी आहे. उरतं ए आणि बी. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आपलं उत्तर आहे 1 नंबरचं. ठीक आहे. बघा 9 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते किंवा कोणती मूलभूत कर्तव्ये नाहीत नाहीत विचारताय. तर बघा, भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकवणे हे व संरक्षित करणे हे 3 नंबरचं आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी आपल्या प्रौढ मताधिकाराचा वापर करणे. मतदानाविषयी दिलेलं नाही, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय, म्हणजे आपलं उत्तर बी येईल. ठीक आहे. आपण अजून पुढचं स्टेटमेंट पण वाचू. आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसाचे मूल्य जतन करणे हे 6 नंबरचं आहे, हे पण दिलेलं आहे. मग त्यांनी विचारलंय नाहीत मध्ये ए तर आहे, इकडे बी आहे, फक्त याच्यात बी आणि सी आहे, इथे ए आणि सी आहे. ठीक आहे. तर उत्तर आपलं फक्त बी येईल. बी म्हणजे मूलभूत कर्तव्य नाही आहे, हे निवडणुकीशी रिलेटेड. ठीक आहे. बघा पुढे. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? राज्यघटनेमध्ये कोणत्याही मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी थेट तरतूद नाही किंवा त्यांचे उल्लंघन टाळण्यासाठी कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही. पुन्हा बघा, राज्यघटनेमध्ये कोणत्याही मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी थेट तरतूद नाही किंवा त्यांचे उल्लंघन टाळण्यासाठी कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही. अगदी बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला आहे की मूलभूत कर्तव्ये ही नागरिकावर बंधनकारक आहेत, त्यामुळे राज्याने देखील ही उद्दिष्टे प्राप्त करायचा उत्कट प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. पुढचंही स्टेटमेंट वाचून घेऊ. अनुच्छेद 51A राज्यावर जरी स्पष्टपणे कोणतेही मूलभूत कर्तव्य थोपत नसले तरी ही वस्तुस्थिती कायम राहते की प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य हे राज्याचे सामूहिक कर्तव्य आहे. ठीक आहे. आता त्यांनी अयोग्य विचारलं आहे, तर याचं उत्तर काय? वरीलपैकी एकही नाही. एकही अयोग्य नाही म्हणजे सर्व योग्य आहे. उत्तर आहे आपलं 4 नंबरचं. बघा, आपण स्पष्टीकरण बघू. मूलभूत कर्तव्य भाग 4A कलम 51A. भारताने सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून प्रेरणा घेतली आहे. राज्यघटनेमध्ये कोणत्याही मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी थेट तरतूद नाही किंवा त्यांचे उल्लंघन टाळण्यासाठी शिक्षेची तरतूद नाही. ठीक आहे. पुढे, सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला आहे की मूलभूत कर्तव्ये ही नागरिकांवर बंधनकारक आहेत, त्यामुळे राज्याने देखील ही उद्दिष्टे प्राप्त करण्याचा उत्कट प्रयत्न केला पाहिजे. अनुच्छेद 51A राज्यावर जरी स्पष्टपणे कोणतेही मूलभूत कर्तव्य थोपत नसले तरी ही वस्तुस्थिती कायम राहते की प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य हे राज्याचे सामूहिक कर्तव्य आहे, त्यामुळे पर्यायातील सर्व विधाने योग्य आहेत. ठीक आहे. आता 11 नंबरचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य आहेत विचारलं आहे. ठीक आहे. तर बघा, भारताचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता यांचा आदर करणे व त्यांचे संरक्षण करणे हे 3 नंबरचं आहे. नंतर संविधानाचे पालन करणे तसेच राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे 1 नंबरचं आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि मानवतावाद शोधक बुद्धी विकसित करणे हे 8 नंबरचं आहे. ठीक आहे. यापैकी योग्य पर्याय निवडा. हे तर तिन्ही पण आहेत मूलभूत कर्तव्य, म्हणून हे उत्तर आहे वरील सर्व. ठीक आहे. बघा, 12 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाही विचारताय. नाही. ठीक आहे.
हा आय थिंक पूर्व परीक्षेचा प्रश्न दिसतोय इथे, कारण काही मेन्शन नाही आहे. ठीक आहे, बघा कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाही विचारतायत. ठीक आहे, बघा आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे हे 6 नंबरचा आहे. नंतर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे हे 8 नंबरचा आहे. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची असल्याचे घोषित केलेली स्मारके, स्थळे, वस्तू यांचे संरक्षण करणे आणि मादक पेय व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे सेवन करण्यावर बंदी आणणे. ठीक आहे, आता आहे ना इथे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं क नंबरचं आहे की नाही, पण ड नंबरचं आपल्याला नक्की माहिती आहे, ड तर नाहीच आहे. ठीक आहे, त्यांनी काय विचारलं, नाही विचारले. अ आणि ब ज्याच्यात असतील ना ते सगळे कट करा. याच्यात अ आणि ब आहे, याच्यात ब आहे आणि याच्यात ब आहे, कारण ब आपल्याला 100% माहिती आहे ना की हे बरोबरच आहे, म्हणजे हे मूलभूत कर्तव्य आहेत. म्हणजे हे 3 ऑप्शन गेले, आपलं उत्तर येतं क आणि ड. म्हणजे क आणि ड हे आपले मूलभूत कर्तव्य नाही आहेत. ठीक आहे, ठीक आहे, समजतंय. एखाद्या ठिकाणी तुम्हाला आता हे इथे आपली गुगली होऊ शकते की आपल्याला वाटतं तर आहे असेल, पण आपल्याला नीट आठवत पण नाहीये नेमकी वाक्यरचना काय असेल, तर अशा पद्धतीने इलिमिनेट करायचं. ठीक आहे, उत्तर काय येईल आपलं क आणि ड, म्हणजे हे 2 नाही आहेत. ठीक आहे, बघा पर्याय क व ड हे मार्गदर्शक तत्वे आहेत. ठीक आहे, मूलभूत कर्तव्य नाहीत, त्यामुळे पर्याय क व ड अयोग्य ठरतो. क्वेश्चन पॅटर्न म्हणून काय दिलंय बघा, आयोग नेहमी चुकविताना मायक्रो लेव्हलवर चुकविण्याचा प्रयत्न करीत असतो. या ठिकाणी मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे यातील कन्फ्युजिंग वाटणारी विधाने देऊन चुकविले आहे. यापूर्वी आयोगाने कंबाईन पूर्व व राज्य सेवा पूर्व मध्ये मायक्रो लेव्हलवर क्वेश्चन पॅटर्न तयार करून चुकविले आहे. फॉर एक्झाम्पल खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, महिला व बालक याबाबत असणाऱ्या अनिष्ट प्रथा सन्मानाला बाधा येईल अशा पद्धतीचा त्याग करणे. ठीक आहे, वरील दोन्ही विधाने चुकीची आहेत हे आपल्याला समजले पाहिजे. त्यामुळे अभ्यास करताना कोणत्या बाबी व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे ते क्वेश्चन पॅटर्न मधून समजून घेऊन अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. हे फार महत्त्वाचं दिलं आहे सरांनी, तर अशा गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि हा मेन्सलाच असेल हा प्रश्न विचारलेला, याची लेवल पण वेगळी आहे, कारण आहे ना आपण प्रीचे प्रश्न पाहिले त्याच्यात हा प्रश्न नाही आलेला, बरोबर. हा नवीन आहे आपल्यासाठी, हा मेन्सचाच असेल प्रश्न. बघा पुढचा प्रश्न बघूया. राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश या हेतूसाठी करण्यात आला. ठीक आहे, तर त्याचं उत्तर बघा, आपण वाचून घेऊ सगळं. राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश हेतूसाठी करण्यात आला. सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांना वाचवणे, मूलभूत हक्कांच्या दुरुपयोगास रोखणे, घटनाबाह्य व विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवणे, मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा अधिक प्राधान्य देणे. याचं उत्तर 3 आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये चार्ट फॉर्मॅटमध्ये हे बघितलं आहे की हेतू काय आहे, तर घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवणे हा त्याचा हेतू आहे. ठीक आहे, बघा आपण आता स्पष्टीकरण बघू त्या प्रश्नाचं. मूलभूत कर्तव्यांचा हेतू, घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवणे, नागरिकांनी समाजाप्रती आपली काही कर्तव्य आहेत याची जाणीव ठेवली पाहिजेत, राष्ट्रविरोधी किंवा समाजविरोधी वाईट कृत्यांना आळा घालणे, नागरिकांमध्ये शिस्त व जबाबदारीच्या भावनेस प्रोत्साहन देणे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याचं स्पष्टीकरण आहे. बघा पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारतात, म्हणजे चुकीचं विधान विचारतात. त्यांचा समावेश 42वी घटना दुरुस्तीने राज्यघटनेत करण्यात आला. हे स्टेटमेंट तर बरोबर आहे. ठीक आहे, 42वी घटना दुरुस्ती होती ती. त्याच्यानंतर त्यांचा समावेश राज्यघटनेतील भाग 4 अ
या नव्या विभागात करण्यात आला, हे बरोबर आहे. त्यांचा समावेश कलम 51A मध्ये करण्यात आला, हेही स्टेटमेंट बरोबर आहे. ती भारतीय नागरिकांना तसेच परकीयांना लागू आहेत, हे स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे. ती फक्त नागरिकांना लागू आहे. ठीक आहे, बघा, मूलभूत कर्तव्य फक्त भारतीयांना लागू आहेत, परकीयांना नाहीत. त्यांची न्यायालयामार्फत थेट अंमलबजावणी करता येत नाही, त्यासाठी संसदेला कायदा करावा लागतो, तसेच ती न्यायप्रविष्ट नाही. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. काय विचारलं आहे? ठीक आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत. हां, ठीक आहे, बरोबर विचारलंय. ठीक आहे, बरोबर कोणतं आहे? प्रश्न पहिला, मूळच्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. हो, बरोबर, नव्हताच. हे बरोबर आहे. 1978 सालच्या 44व्या घटना दुरुस्ती अन्वये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नाही. 78 ची 42वी घटना दुरुस्ती होती, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीनुसार 11व्या कर्तव्याचा समावेश करण्यात आला. हो, बरोबर आहे हे स्टेटमेंट. आवाहन केल्यास लष्करी सेवा करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे राज्यघटनेत नमूद केलेले आहे. ठीक आहे, आता त्यांनी बरोबर विचारलं आहे. ठीक आहे, बरोबर. तर याच्यात काय म्हटलं त्यांनी? आता याच्यात उत्तर आहे फक्त अ आणि क बरोबर. ठीक आहे, अ आणि क बरोबर. आता इथे पुन्हा कन्फ्यूज होण्यासारखं हे स्टेटमेंट आहे. आवाहन केल्यास लष्करी सेवा बजावणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे राज्यघटनेत नमूद केले आहे. ठीक आहे, तर इथे उत्तर आहे अ आणि क. आणि आपण ते मेन स्टेटमेंट बघू काय आहे. आवाहन केले जाईल तेव्हा, बघा हे ते स्टेटमेंट आहे 4 नंबरचं. आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावणे. ठीक आहे, तिथे लिहिलंय लष्करी सेवा बजावणे, इथे आहे राष्ट्रीय सेवा बजावणे. ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा, त्याच्यासाठीच आपण PYQ बघत असतो. ठीक आहे, 1-2 मिनिट. बघा, आपल्याला विचारलं काय होतं? बरोबर आणि बरोबर अ आणि क हे बरोबर आहे. हां, असे प्रश्न इलिमिनेशन मेथडचा वापर करून सोडवणे योग्य ठरेल. वरील प्रश्नात ब विधान चुकविले आहे. ठीक आहे, ब विधान चुकविले आहे. विधान ब मध्ये 78 ऐवजी 76 व 44 ऐवजी 42वी घटना दुरुस्ती असावे लागत होते. विधान ब चुकीचे आहे हे समजल्यावर 3 पर्याय कट होतात व एकच पर्याय उरतो. बघा, आपण पुन्हा बघू. त्यांनी बरोबर विचारलं आहे ना, तर मग ब विधान चुकीचं आहे, याच्यात ब चुकीचं आहे, याच्यात म्हणजे ब ऑप्शन आहे, याच्यात आहे आणि याच्यातही आहे. बरोबर अ आणि क हे ऑप्शन राहतात. बघा, छान सांगितलं आहे. तर मग असं आपण नीट निरीक्षण केलं म्हणजे जिथे आपल्याला आता ना, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि बहुतेक वेळा हीच पद्धत लागू पडते. आतापर्यंत माझा जेवढा अनुभव आहे, जिथे कन्फ्युजन होतं, जिथे काही प्रॉब्लेम येतो, तिथे ह्या पद्धतीने दिलेलं असतं की एक पर्याय असा दिलेला असतो जो सगळ्या याच्यात बसवला की तो कॅन्सल होतो. जसं याच्यात ब विधान 3 याच्यात कॅन्सल झालं, राहतं फक्त अ आणि क. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा. अधिक माहितीसाठी कंबाईन मुख्य गट ब व क विश्लेषण पुस्तकातील पान क्रमांक 536 वाचावे. ठीक आहे, आता हे मी बघितलेलं नाहीये, नंतर बघून सांगते. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न बघू आपण 16 नंबरचा. खालीलपैकी कोणते किंवा कोणती भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A नुसार मूलभूत कर्तव्ये आहेत विचारलं आहेत. ठीक आहे, हां ठीक आहे, आहेत विचारलं आहे. स्वातंत्र्य लढ्यास प्रेरक असलेल्या उदात्त आदर्शांची जोपासना करून अनुकरण करणे हे विधान बरोबर आहे. नंतर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांचे संवर्धन करणे हे तर नाहीच आहे. आणि देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे हे विधान आहे. म्हणजे ए आणि सी विधान आपले बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. आता बी विधान चुकीचं आहे, याच्यात बी आहे आणि याच्यातही बी येतो, हे 2 ऑप्शन गेले. फक्त सी तर नाही आहे, सी सोबत ए पण लागेल, म्हणून ए हे विधान, ए आणि सी हे उत्तर आले. ठीक आहे, बघा स्पष्टीकरण. विधान ए आणि सी ही भारतीय घटनेच्या भाग 4 मधील कलम 51 मधील असलेल्या 11 मूलभूत कर्तव्यांपैकी आहेत, परंतु विधान बी हे घटनेच्या भाग 4 मधील कलम 51 नुसार असलेले मार्गदर्शक तत्व आहे. ठीक आहे,
भारतीय संविधानात पूर्वी मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता। आता हे वाचून घ्या, प्रत्येक वेळेस तेच रिपीट होत आहे। ठीक आहे, पुढे बघा 17 भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत। ठीक आहे, प्रश्न पुन्हा वाचते, भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत। तर वाचून घेऊ आपण। सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांचे संरक्षण करणे, व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे, सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे, शास्त्रीय वृत्ती विकसित करणे। आता बघा आपल्याला विचारलंय मूलभूत कर्तव्य, आता ढळढळीत दिसते, हे तर चूकच आहे क नंबरचं। ठीक आहे, क ऑप्शन इथे आहे, क ऑप्शन इथे आहे, उरला अ ब आणि ब ड। याच्यात हे कळतं की ब हे 100% बरोबरच आहे। आता एक तर अ आणि ब मधून आता शास्त्रीय वृत्ती विकसित करणे, आपल्याला माहिती आहे हे विधान बरोबर आहे। सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांचे रक्षण करणे आणि याच्यात कन्फ्यूज झालं। आता हे 2 ऑप्शन उरले आहेत, त्याच्यात शास्त्रीय वृत्ती विकसित करणे हे आपण 8 नंबरचं आपलं हे कर्तव्य आहे। ठीक आहे, म्हणून याचं उत्तर आहे ब आणि ड। ठीक आहे, नीट लक्षात घ्या, ब आणि ड हे उत्तर आहे। बघा पुढच्या नंबरचा प्रश्न बघा 18 नंबरचा। खालील विधाने विचारत घ्या आणि काय बघायचं आपल्याला, बरोबर विधान ओळखायचे। ठीक आहे, बरोबर। मूलभूत कर्तव्यांची नोंद मूळ राज्यघटनेत करण्यात आली नव्हती, हे विधान बरोबर आहे। 1976 साली 42वी घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्यांची नोंद राज्यघटनेत करण्यात आली, बरोबर आहे स्टेटमेंट पण। पुढचं बघा आपल्याला बरोबर विधान विचारलं आहे, हे लक्षात ठेवा। नंतर 2001 साली 84व्या घटना दुरुस्तीने 11व्या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला, हे ढळढळीत चुकीचं आहे। बरोबर विधान फक्त अ आणि ब। ठीक आहे, पुढे बघा आता हे खूपदा आलेलं आहे, 86वी घटना दुरुस्ती 2002। आता पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारतायत, नाही त्याचं बरोबर नाही। मूलभूत कर्तव्यांची संख्या आता 11 आहे, बरोबर आहे। मूलभूत कर्तव्यांचा समावेश 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे करण्यात आला, बरोबर आहे। मूलभूत कर्तव्य अनुच्छेद 51 मध्ये समाविष्ट आहेत आणि राज्यघटनेत त्यापैकी कोणत्याही कर्तव्याचा प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तरतूद नाही, हे पण बरोबर आहे। इथे पाहिजे होतं आपलं उत्तर आहे हे, मूलभूत कर्तव्य 51 मध्ये समाविष्ट आहेत, 51 अ पाहिजे। ठीक आहे, भाग 4 अ कलम 51 अ 42वी घटना दुरुस्ती 1976। मूळ घटनेत यांचा समावेश नव्हता। वरील घटना दुरुस्तीने स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीवरून घटनेत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेला। यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 ने 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले, त्यामुळे यांची एकूण संख्या सध्या 11 आहे। मूलभूत कर्तव्य ही मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येत नाही। ठीक आहे, 20 नंबरचा प्रश्न बघा। आता आपले टोटल 10 प्रश्न राहिलेले आहेत। नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान बिनचूक म्हणजे बरोबर आहे, बिनचूक म्हणजे बरोबर आहे। ठीक आहे, बघा नागरिकांची मूलभूत कर्तव्ये 42वी भारतीय घटना दुरुस्ती 1976 साली घटनेत समाविष्ट करण्यात आली, बरोबर आहे। नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या राज्यघटनेत समावेश करणारा जपान हा एकमेव देश आहे, हे पण बरोबर आहे। 1-2 मिनिट। आणि भारतीय मी हे उत्तर बघितलं यांनी काय दिलंय, कारण पूर्व परीक्षेच्या ऐकायला किंवा पुस्तकात पण एका ठिकाणी दिलेलं आहे की जपान हा एकमेव देश आहे, पण एकमेव तर नाही म्हणता येणार, कारण बऱ्याच देशांच्या याच्यात आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, जपान, रशिया, नंतर भारत, व्हिएतनाम आणि अजून एक देश आहे, व्हिएतनाम आणि नेदरलँड। ठीक आहे, यांच्या याच्यात पण आहे, त्यामुळे मग मी बघितलं ते यांनी उत्तर काय दिलेलं आहे आयोगाने। बघा आयोगाने उत्तर दिलेलं आहे, उत्तर क्रमांक 1 बिनचूक म्हटलंय ना त्यांनी, बिनचूक
फक्त अ हे बिनचूक आहे, म्हणजे बरोबर आहे. नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या राज्यघटनेत समावेश करणारा जपान हा एकमेव देश आहे. एकमेव नाही, बाकीचे देश पण आहेत. भारतीय राज्यघटनेतील कलम 51 मध्ये 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. 11वे कर्तव्य 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीला समाविष्ट करण्यात आले. हे विधान चुकीचं आहे. इथे कलम 51 अ पाहिजे. ठीक आहे, बघा स्पष्टीकरण बघू आपण आता. विधान ब मध्ये जपान हा एकमेव देश असे विधान दिले आहे, जे चुकीचे आहे. जपान बरोबर रशिया, व्हिएतनाम, नेदरलँड या देशांच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. विधान क चुकीचे आहे. कलम 51 नसून 51 अ असायला पाहिजे. मूलभूत कर्तव्यांवरील समित्या: स्वर्णसिंग समिती 1976, वर्मा समिती 1999. आता जे आधीच्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये नवीन गोष्ट आली आहे ती आहे वर्मा समिती. ठीक आहे, त्यामुळे आता हा पॉइंट इथे लक्षात ठेवा. स्वर्णसिंग समिती आपण बघितली खूप वेळा. इथे आहे वर्मा समिती 1999. ठीक आहे, आता पुढे बघा. जोड्या लावायचा प्रश्न आहे. 6 ते 14 वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत सक्तीचे शिक्षण. बघा मी पुन्हा वाचते. 6 ते 14 वर्ष वयोगटाच्या वर्षाच्या पुन्हा वाचते. 6 ते 14 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण काय आहे? हे मूलभूत हक्क आहे. 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना प्रारंभिक बाल्यावस्थेत सांभाळ आणि शिक्षण याकरता तरतूद हे आहे मार्गदर्शक तत्व. माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा पाल्य याला शिक्षणाची संधी देणे हे आहे मूलभूत कर्तव्य. आणि शिक्षण ही केंद्र आणि राज्य शासनाची जबाबदारी आहे. हे याचं स्पष्टीकरण आहे, कारण शिक्षण हा समवर्ती सूचीतील आहे. ठीक आहे, बघा हेच आता इथे चार्ट मध्ये दिलेलं आहे. पुन्हा वाचते वाटल्यास. 6 ते 14 वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण मूलभूत हक्क. 6 वर्षे पेक्षा कमी वयाच्या बालकांना प्रारंभिक बाल्यावस्थेत सांभाळ आणि शिक्षण याकरता तरतूद मार्गदर्शक तत्व. माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा पाल्य या शिक्षणाची संधी देणे मूलभूत कर्तव्य आहे. शिक्षण ही केंद्र आणि राज्य शासनाची जबाबदारी आहे, कारण शिक्षण हा विषय समवर्ती सूचीतील आहे. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर विधान विचारलेलं आहे. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. विधान बरोबर आहे. 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची संख्या वाढून 11 झाली. हे विधान बरोबर आहे. मूलभूत कर्तव्यांची शिफारस संथानम समितीने केली. हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, विधान अ आणि ब विधान बरोबर आहे. ठीक आहे, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आपलं उत्तर आहे फक्त विधान अ आणि ब विधान बरोबर आहे. ठीक आहे, बघा सगळीकडे तीच माहिती रिपीट होतीये तरी मी वाचते. मूलभूत कर्तव्याबाबत सरदार स्वर्णसिंग समिती स्थापना 1976. सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार भारत सरकारने सन 1976ची 42वी घटनादुरुस्ती करून घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. भाग 4 अ या नवीन भागात 51 हे फक्त एक कलम टाकण्यात आले. ठीक आहे, भाग 4 ए या नवीन भागात 51 ए हे फक्त एक कलम टाकण्यात आले. मूलभूत कर्तव्ये सोव्हिएत रशिया देशाच्या घटनेवरून घेण्यात आली. ऑस्ट्रेलिया, USA, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा या देशांमध्ये मूलभूत कर्तव्ये नाहीत. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं. तर व्हिएतनाम, नेदरलँड, जपान, रशिया या देशांच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. ठीक आहे, मूलभूत कर्तव्यांमध्ये कर भरणे, कुटुंब नियोजन व मतदान करणे यांसारख्या कर्तव्यांचा समावेश नाही. हे पण आपण बघितलं. कर भरण्याची कर्तव्याची शिफारस स्वर्णसिंह समितीने केली होती. हा मुद्दा नीट लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो. नंतर मूलभूत कर्तव्यांचे उल्लंघन केल्या शिक्षेची शिफारस स्वर्णसिंग समितीने केली होती. हाही मुद्दा लक्षात ठेवा. आणि कायद्याद्वारे मूलभूत कर्तव्ये अंमलात आणता येतील. ठीक आहे, हे विधान बरोबर आहे. आता आपण पुढचं प्रश्न बघूया. विचारला आहे बरोबर विधान कोणतं आहे? मूलभूत कर्तव्य हा भारतीय राज्यघटनेचा मूळ गाभा आहे. आता बघा, आता आपल्याला इथं कन्फ्यूज होऊ शकतं.
पुन्हा बघा, मूलभूत कर्तव्य हा भारतीय राज्यघटनेचा मूळ गाभा आहे. 2002 सालच्या 86व्या घटनादुरुस्तीने 11वे कर्तव्य घटनेत समाविष्ट करण्यात आले. बरोबर आहे. मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेचा भाग 4 मध्ये कलम 51 मध्ये समाविष्ट आहे. ठीक आहे. आता मुळात होती का ती, जर आपण तो अर्थ घेतला तर मुळात नव्हती ना ती नंतर ऍड करण्यात आलेली आहे. त्यांनी बरोबर विचारलं आहे, तर बरोबर यांनी उत्तर दिलेलं आहे 2 नंबरचं बी आणि सी, म्हणजे हे उत्तर. पहिलं विधान चुकीचं आहे. बघा स्पष्टीकरण बघू आपण काय दिलेलं आहे. मूलभूत कर्तव्ये ही भारताच्या राज्यघटनेत सुरुवातीला समाविष्ट नव्हती. ती न्यायप्रविष्ट सुद्धा नाहीत, म्हणून विधान ए हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेला. 10 मूलभूत कर्तव्ये हे घटनेत 42व्या घटनादुरुस्ती समाविष्ट केली, तर 11वे मूलभूत कर्तव्य 86वी घटनादुरुस्ती 2002 ने समाविष्ट केले, म्हणून विधान बी हे योग्य विधान आहे. 42वी घटनादुरुस्ती 1976 साली घटनेत भाग 4 मध्ये कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांची तरतूद केली आहे, त्यामुळे विधान सी हे योग्य आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही विचारले आहे. नाही तर संविधानाचे पालन करणे हे तर 1 नंबरचंच आहे. संविधानातील आदर्श संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. ठीक आहे. देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे. बरोबर. आपल्या आता हे बघा, हे जे आहे हे 4 नंबरचं आहे. आपल्या संमिश्र संस्कृती वारशाचे मोल जाणून जतन करणे हे 6 नंबरचं आहे. 6 वर्षाची संस्कृती नावाची छोटी मुलगी असं पाठ केलेलं. पंचायत राजची निर्मिती हे विधान चुकीचं, म्हणजे हे मूलभूत कर्तव्य नाही आहे. बघा, पंचायत राजची निर्मिती करणे हे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 40 अंतर्गत मार्गदर्शक तत्वांमध्ये समावेश करण्यात आला. उर्वरित पर्याय हे मूलभूत कर्तव्यांचे आहेत, तेव्हा विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या प्रश्नांच्या स्वरूपाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही वेळेला आयोगाने मूलभूत कर्तव्यांमध्ये अधिकची बाब देऊन वाक्य चुकविण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. उदाहरणार्थ, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. याऐवजी सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे असे वाक्य निर्माण करून चुकविण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, योग्य क्रम लावा. मूलभूत कर्तव्य, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे हे 1 नंबरचं आहे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे आपलं सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे आपलं 9 नंबरचं आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे हे 7 नंबरचं आहे. आणि भारत देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे 3 नंबरचं आहे. आपण बघू, त्यांनी काय म्हटलं, योग्य क्रम लावायचा आहे ना, म्हणजे अ ड क ब, अ ड क ब, अ ड क ब. ठीक आहे. हे उत्तर आहे. अ ड क आणि ब, अ ड क ब हे उत्तर आहे. ठीक आहे. म्हणून ती ट्रिक महत्त्वाची आहे, आपल्याला लगेच उत्तर सुटायला पाहिजे. बघा, आयोगाने मूलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा असा प्रश्न विचारला आहे. विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करताना क्वेश्चन पॅटर्न समजून घेऊन प्रेडिक्शन करणे म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. आयोगाने मूलभूत कर्तव्यांबाबत साधारणपणे मायक्रो लेव्हलवर 3च प्रश्न विचारले आहेत. त्याची बघा, पुन्हा वाचते. आयोगाने मूलभूत कर्तव्याबाबत साधारणपणे मॅक्रो लेव्हलवर 3च प्रश्न विचारले आहेत. 1 त्याची निर्मिती, स्रोत, 2 महत्त्वाची कर्तव्ये, त्यांचा क्रम. आता यामध्ये आयोगाने जर कर्तव्यांचा क्रम विचारलेला असेल तर मार्गदर्शक तत्वांचाही क्रम विचारू शकते. हे समजून घेणे म्हणजेच प्रेडिक्शन होय. अभ्यास करताना अशा प्रकारे आवाका व प्रेडिक्शन या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून आयोगाचा क्वेश्चन पॅटर्न समजण्यास मदत होईल. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्याबाबत योग्य क्रम लावा. सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हा 3 नंबरचा आहे. राष्ट्रगीताचा सन्मान करणे हा 1 नंबरचा आहे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे 2 नंबरचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती हा 8 नंबरचा आहे. बघा, ब अ ड क, ब अ ड क, ब अ ड क. ठीक आहे. हे उत्तर आहे ब अ ड क. बघा,
खालील भारतीय नागरिकांचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही? देशाचे संरक्षण करणे हे आहे, नियमित कर भरणे हे नाही, 6 ते 14 वर्षादरम्यानचे अपत्य किंवा पाल्य या शिक्षणाची संधी देणे हे आहे, आणि वरील कोणताही एक पर्याय योग्य नाही। आता याचं उत्तर आहे उत्तर क्रमांक 2 म्हणजे नियमित कर भरणे हे कर्तव्य नाहीये। बघा पुन्हा तीच माहिती आहे तरी वाचूया। 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य घटनेत समाविष्ट, 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट। मूलभूत कर्तव्यामध्ये मतदान करणे, बघा आता हे लक्षात ठेवा, मतदान करणे, नंतर कर भरणे, नंतर कुटुंब नियोजन यांसारख्या कर्तव्यांचा समावेश नाहीये। नियमित कर भरण्याची शिफारस स्वर्णसिंग समितीने केली होती, हे नीट लक्षात ठेवा। नियमित कर भरण्याची शिफारस स्वर्णसिंग समितीने केली होती, ठीक आहे। बघा आजच्या व्हिडिओमधला शेवटून 2 नंबरचा प्रश्न आहे, राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे? तर बरोबर विचारलेला आहे आणि उत्तर क्रमांक त्यांनी दिलाय 4 म्हणजे सर्व विधान बरोबर आहेत, ठीक आहे। बघा जेव्हा राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक, प्रश्न पुन्हा वाचते, राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे? जेव्हा राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे, अगदी बरोबर आहे। राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत, बरोबर आहे। ही कर्तव्ये मूलभूत हक्कांना पूरक आहेत, बरोबर आहे। समावेशामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकांमध्ये नागरी जाणीव विकसित होईल, बरोबर आहे, ठीक आहे। मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व पुढील प्रमाणे, ही कर्तव्ये नागरिकांना जाणीव करून देतात की हक्कांचा उपभोग घेत असताना त्यांनी देश, समाज व इतर नागरिकांप्रती आपली काही कर्तव्ये आहेत याची जाणीव ठेवली पाहिजे। राष्ट्रध्वज जाळणे आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे यांसारख्या राष्ट्रविरोधी व समाजविरोधी कृत्य करण्याविरुद्ध ही कर्तव्ये ताकीद देतात। ही कर्तव्ये नागरिकांसाठी स्फूर्तीचा स्रोत असून त्यांच्यामध्ये शिस्त व जबाबदारीच्या भावनेस प्रोत्साहन देतात। राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या प्रक्रियेत नागरिकांची सक्रिय भूमिका आहे, हे कर्तव्यांमधून प्रतीत होते। बघा पुढे, एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी न्यायालयास मूलभूत कर्तव्यांचा आधार घेता येऊ शकतो, अगदी बरोबर। मूलभूत कर्तव्ये कायद्याद्वारे अंमलात आणता येऊ शकतात, त्यामुळे संसद कायद्याद्वारे त्याचे पालन न झाल्यास शिक्षेची तरतूद करू शकते, बरोबर आहे। स्वर्णसिंग, आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे जो पुढे वाचणार आहे। स्वर्णसिंग समितीने 8 कर्तव्यांची शिफारस केली होती पण 10 कर्तव्ये समाविष्ट केली, परंतु 86व्या घटनादुरुस्ती आणखी एक मूलभूत कर्तव्य टाकल्याने आता 11 मूलभूत कर्तव्य आहे। आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न बघा, योग्य क्रम निवडा। देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे 3 नंबर, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे 7 नंबर, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, संरक्षण करणे 9 नंबर, संविधानाचा सन्मान करणे 1 नंबर। बघा ड अ ब क, ड अ ब क, ड अ ब क हे उत्तर आहे, ठीक आहे। 4 नंबरचं ड अ ब क। बघा पुढे बघा, आयोगाने 2 वेळेस क्रम विचारला आहे, यामध्ये पाठांतर करताना सर्वप्रथम असणाऱ्या बाबी ते सर्वात शेवटी असणारी कर्तव्ये यांच्या की नोट्स काढून लक्षात ठेवावी। आता बघा एक्झाम्पल, प्रथम घटनेचे पालन, आदर्श, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर, स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्श, भारताचे सार्वभौमत्व, अखंडता, एकात्मता, राष्ट्राचे संरक्षण व सेवा, भारतीयांमध्ये एकात्मता व बंधुभाव, संमिश्र संस्कृतीचा वारसा जतन, पर्यावरण संरक्षण व प्राण्यांविषयी दयाबुद्धी, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, सुधारणावाद, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, व्यक्तिगत व सार्वजनिक पातळीवर उच्चतम पातळी शिक्षणाची संधी। यामध्ये सर्वात मधोमध संमिश्र संस्कृती आहे, त्याखाली बाबींचा क्रम व त्यावरील बाबींचा क्रम लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ठीक आहे। तर पुन्हा सांगते, क्रम लावणं तुम्हाला अगदी सोपं जाईल जेव्हा तुम्ही मी सांगितलेली ट्रिक्स नीट मन लावून बघाल। आधीच्या व्हिडिओची लिंक मी खाली देते। आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो, आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।